श्री स्वामी समर्थ. 22 जानेवारी रोजी आहे माघी गणेश जयंती. याला आपण तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतो. तर बघा की ह्या दिवशी काही गोष्टी आहेत का त्या आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायच्याच आहेत आणि काही अशा चुका आहेत की त्या नकळत आपल्याकडून घडतात. त्या चुका आपल्याला टाळायच्या आहे. आता बघा की ह्या दिवशी म्हणजे हा दिवस थोडक्यात गणपती बाप्पाचा बर्थडे म्हणून आपण साजरा करतो. आता ह्या दिवशी गणपती बाप्पा खूप खुश असतात आणि ज्या काही त्यांच्या ज्या सात्विक लहरी असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणावर ह्या पृथ्वीवर असतात. तर त्याच्यामुळे त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आपण त्यांना अर्पण करायच्या आहे. याचा खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. आता बघा जर आपल्यावर काही आर्थिक संकट असेल, काही मानसिक टेन्शन असेल किंवा तुमची कोणतीही इतर इच्छा असू द्या की तुम्हाला नोकरी लागत नाही, शिक्षणासंबंधी काही अडचणी आहेत, लग्न जमत नाही किंवा मुलाबाळांचं सुद्धा काही आपली म्हणजे अडचण असेल, तर हे जर काही प्रॉब्लेम असेल, जर तुम्ही ही सेवा अगदी मनोभावे केली तर याचा नक्की तुम्हाला चांगली फलप्राप्ती ही बघायला मिळेल. तर बघा की आपल्याला आता गणपती बाप्पाचा सकाळी आपल्याला काय करायचं आहे, अभिषेक करायचा आहे. आधी छान अभिषेक वगैरे गणपती बाप्पाचा करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की गणपती बाप्पाची मूर्ती छोट्याशा चौरंगावर पाटावर ठेवायची आहे किंवा देवाऱ्यामध्ये त्यांच्या जागेवर ठेवायची आहे आणि आपल्याला त्याच्यानंतर त्यांना गंध, फुलं, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे ते शमीपत्र ह्या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे अख्खं हळकुंड असतं तर ते हळकुंड आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. आणि नैवेद्यामध्ये आपल्याला तिळाचे लाडू किंवा मग तीळ साखर एकत्र करून तर असा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. ह्या दिवशी तिळाला खूप जास्त महत्त्व आहे. आणि ज्या काही दुर्वा आहेत 11, 21 कितीही असू द्या तुम्ही घेतलेल्या, तर त्या दुर्वा आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, इदम दुर्वा दलम ओम गण गणपतेय नमः. हा जो काही मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे आणि त्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहे. आता कोणत्या अशा चुका आहे की त्या टाळायच्या आहे. या दिवशी संध्याकाळी आपल्याला चुकून सुद्धा चंद्रदर्शन घ्यायचं नाही. आता समजा जर झालंच आपल्याला म्हणजे आपल्याकडून चंद्र हा बघितला गेला तर गणपती बाप्पाची आपल्याला क्षमा मागून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ह्या दिवशी मांसाहार आपल्याला टाळायचाच आहे. आणि आपल्याला सवय असते बघा की देवाचा जो नैवेद्य केला आहे ना की त्याच्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायची सवय असते, पण नाही, गणपती बाप्पाच्या नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं नाही. श्री स्वामी समर्थ.